शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये दौरा केला, मतदारांशी संपर्क साधला। मोठ्या प्रमाणामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे। काही ठिकाणी तर चक्क आढळराव यांना बैलगाडीत बसून त्यांची मिरवणूक काढताना दिसत आहे। पुन्हा एकदा खासदार शिवाजीराव आढळराव यांना आम्ही दिल्लीमध्ये पाठवणारच अशा प्रकारचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्व मान्यवरांचा आमच्या आलेगाव ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांनी दादांचं एकदा स्वागत करायचं। यापूर्वी विकास कामांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पाचरणे साहेब आणि दादांच्या माध्यमातून भरपूर निधी आपल्या गावाला दादांनी आणि पाचरणे साहेबांनी दिलेला आहे। तेव्हा आता दादा तुमची वेळ आहे, तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका। आमच्या आलेगावातून जवळजवळ 70-80% मतदान तुम्हाला होणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 29 तारखेला सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, भरपूर मतांनी दादांना विजयी करायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र। परिस्थिती गावोगावचे रस्ते अतिशय वाईट अवस्थेत होते। त्या रस्त्याची परिस्थिती जर बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार बजेट या सगळ्या माध्यमातून रस्त्याचं खूप मोठं जाळं विणलं गेलेलं आहे। हे फक्त ह्याच तालुक्यात नव्हे तर सगळ्या लोकसभा मतदारसंघात। अगदी माझ्याकडे नॅशनल हायवेची कामं असेल, नाशिक फाट्यापासून संगमनेरपर्यंतचा रस्ता, खेड ते सिन्नरचा रस्ता, जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेची कामं पूर्ण झाली, थोडी बायपासची बाकी आहे। त्याचप्रमाणे तळेगाव, चाकण, चिखरापूर, तळेगाव, नावरा या रस्त्यासाठी सुद्धा BPR मंजूर करून 2,000 रुपयाचं बजेट निर्माण केलेलं आहे। नगर शिरूर रस्त्यासाठी, नगर पुणे रस्त्यासाठी ट्रॅफिकचा खोळंबा असलेला हा रस्ता, या रस्त्यासाठी गेले 4-5 महिन्यापासून त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचं काम केंद्र सरकारनं ऑर्डर काढली। त्याला थोडा वेळ लागतो, कारण भूसंपादनाला वेळ लागतो। रस्त्याच्या कामाला किंवा ट्रॅफिकला अडचण असते ती मुळातच फक्त भूसंपादनाची असते, जागा मिळत नाही म्हणून। मग ती सगळी अडचण ओळखून वेळ जरी लागत असेल तर बाबूरावजीने राज्याच्या बजेटमधून 220 कोटी रुपये मंजूर करून त्याचं टेंडर काढले। टेंडर पण ओपन झाले।